शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीबाबत खळबळजनक आरोप केलाय। सन 2026 मधील पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहे। त्या निवडणुकीत भाजप सत्तेवर येईल असा दावा भाजप नेते अमित शहा यांनी केला होता। त्या संदर्भात बोलताना संजय राऊत यांनी म्हटलंय की महाराष्ट्रातील ईव्हीएम पश्चिम बंगालच्या निवडणुकीसाठी पाठवण्याची योजना आहे। त्यासाठी पॅकिंग सुरू आहे। यामुळे 2026 मध्ये बंगालमधील विधानसभा निवडणुकीत भाजप सत्तेवर येईल या अमित शहा यांच्या दाव्यात तथ्य आहे। अर्थमंत्री अजित पवार यांचा संजय राऊत यांनी राजीनामा मागितलाय। ते म्हणाले, लाडक्या बहीण योजनेच्या माध्यमातून अर्थ खात्यातून मोठा घोटाळा झालाय। त्याला अजित पवार जबाबदार आहेत, कारण लाडक्या बहिणींनीच नव्हे तर लाडक्या भावांनी या योजनेचा लाभ घेतलाय। सरकारी कर्मचाऱ्यांनीही या योजनेचा लाभ घेतलाय आणि या सर्वांना तुम्ही लाभ घेऊ दिलाय। योजनेसाठी आलेल्या अर्जांची छाननी केली नाही, कारण तुम्हाला मते हवी होती आणि आता त्याचे प्रायश्चित घेऊन तुम्ही राजीनामा द्या। या राज्याचे पैसे तुम्ही लुटले आहेत, त्यामुळे तुम्ही राजीनामा दिलाच पाहिजे, असे संजय राऊत यांनी म्हटलं आहे।